नेमकं कुठे चुकतंय? थकवा लवकर येतो, स्टॅमिना कमी होतो आणि सेक्शुअल परफॉर्मन्सवर डायरेक्ट परिणाम होतो. इच्छा असते, क्लोजनेस असतो, पण रिस्पॉन्स थोडा स्लो असतो. अनेक वेळा लोकांना वाटतं प्रॉब्लेम बाहेर आहे, मूड नाहीये, टायमिंग नाहीये, पार्टनर कनेक्ट नाहीये, पण रियालिटी थोडी वेगळी असते. बॉडी आतून फुल सपोर्ट करतच नसते. तर बाहेर सगळं परफेक्ट असूनही परफॉर्मन्स मध्ये कमी जाणवतो. इच्छा असते, क्लोजनेस असतो, पण रिस्पॉन्स थोडा स्लो असतो. एनर्जी लवकर डाऊन होते आणि मग क्वेश्चन पडतो, नेमकं कुठे चुकतंय? आता इथेच एक सिंपल पण पॉवरफुल गोष्ट येते, तुमचा रोजचा आहार, विशेषतः पालक, हिरव्या भाज्या. आता प्रश्न असा, खरंच या भाज्या ब्लड सर्क्युलेशन सुधारतात का? तर उत्तर आहे हो, आणि ते अगदी लॉजिकली समजण्यासारखं आहे. पालक, मेथी, शेपू, ब्रोकली अशा भाज्यांमध्ये नायट्रेट, आयरन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे ब्लड वेसल्सला रिलॅक्स करायला मदत करतात, म्हणजे शरीरात ब्लड फ्लो स्मूथ होतो. आता सेक्शुअल हेल्थच्या अँगलने विचार केला तर ब्लड फ्लो हा कम्प्लीट बेस आहे. पुरुषामध्ये इरेक्शन स्ट्रॉंग टिकण्यासाठी प्रॉपर सर्क्युलेशन इम्पॉर्टंट आहे आणि महिलांमध्ये सेन्सिटिव्हिटी आणि रिस्पॉन्ससाठी तेवढंच गरजेचं आहे. जर ब्लड फ्लो वीक असेल तर रिस्पॉन्स नॅचरली कमी होतो आणि इन्व्हॉल्वमेंट कमी वाढते. थोडं प्रॅक्टिकली घ्या. इमॅजिन करा, तुम्ही पार्टनर सोबत टाइम स्पेंड करताय, फोरप्ले सुरू आहे, पण बॉडी लगेच रिस्पॉन्ड करत नाहीये. एक्साइटमेंट अजूनही इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे किंवा इन्व्हॉल्वमेंटला वेळ लागतोय. अशा वेळी अनेकदा प्रॉब्लेम टेक्निक मध्ये नसते, ती बॉडीच्या इंटरनल सपोर्ट मध्ये असते. आणि जेव्हा डाएट मध्ये पालक सारख्या भाज्या येतात, तेव्हा हळूहळू बॉडीचा जो रिस्पॉन्स आहे तो इम्प्रूव्ह व्हायला लागतो. आणखी एक इम्पॉर्टंट पॉइंट, आयरन. पालकमध्ये आयरन भरपूर असतं आणि आयरन म्हणजेच ऑक्सिजन सप्लायसाठी इसेन्शियल. जर बॉडीला ऑक्सिजन नीट मिळाला नाही तर इंटरकोर्स पार्ट मध्ये असताना ताकद कमी होते, थकवा लवकर येतो, स्टॅमिना कमी होतो आणि सेक्शुअल परफॉर्मन्सवर डायरेक्ट परिणाम होतो. बऱ्याचदा रिलेशनशिप मध्ये दुरावा किंवा मग गैरसमज होण्याचं कारण एकच असतं, कारण पार्टनर बोलत तर नाही, सॅटिस्फॅक्शन मिळतही नाही. सॅटिस्फॅक्शन मोड मध्ये असतानाच मेल पार्टनर थांबतो, त्यामुळे तिच्या मनात काही प्रश्न, शंका येऊ शकतात. म्हणून हे सगळं घडू नये यासाठी काळजी घेणं गरजेचं असतं. किंबहुना हिरव्या भाज्या फक्त हेल्दी नाहीत, त्या इनडायरेक्टली तुमचा परफॉर्मन्स स्ट्रॉंग करतात. महिलांसाठीही हे तितकंच इम्पॉर्टंट आहे, कारण प्रॉपर न्यूट्रियन्स आणि ब्लड फ्लो असल्यास कम्फर्ट, ल्युब्रिकेशन आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स इम्प्रूव्ह होतो. अनेक वेळा लो एनर्जी किंवा थकव्यामुळे इंटरेस्ट कमी वाटतो आणि इथे डाएट खूप मोठी भूमिका बजावतो. एक छोटंसं एक्झाम्पल, जर एखाद्या व्यक्तीने रोज जेवणात पालक किंवा इतर भाज्या इन्क्लूड केल्या तर काही दिवसांनी त्यालाच जाणवतं बॉडी हलकी वाटते, एनर्जी स्टेबल आहे आणि इंटिमसी मध्ये इन्व्हॉल्वमेंट वाढलाय. हे ओव्हरनाईट चेंजेस नाहीये, पण कन्सिस्टन्सीने चेंजेस होऊ शकतात. डॉक्टर मुंदडा एक क्लिअर गोष्ट सांगतात, सेक्शुअल परफॉर्मन्स ही फक्त बाहेरून दिसणारी गोष्ट नाहीये, ती तुमच्या इंटरनल हेल्थचं रिफ्लेक्शन असते. बॉडी आतून स्ट्रॉंग असेल तर बाहेर कॉन्फिडन्स आणि परफॉर्मन्स आपोआप बेटर होतो. पण शेवटी एक रियालिटी चेकअप, फक्त पालक खाल्ल्याने सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का? नाही. जर तुम्हाला वारंवार इरेक्टाईलचे इश्यूज येत असतील, इरेक्शन येत नसेल, प्रॉपर डिझायर कमी होत असतील आणि सॅटिस्फॅक्शन मिळत नसेल, तर त्यामागे हार्मोनल इनबॅलन्स, स्ट्रेस किंवा मेडिकल कारण असू शकतं. अशा वेळी फक्त डाएट बदलून पुरेसं होत नाही. म्हणूनच जर सेक्शुअल हेल्थ रिलेटेड काही प्रॉब्लेम जाणवत असतील तर योग्य डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमनुसार प्रॉपर गायडन्स आणि उपचार मिळतील. बाकी चॅनलला सबस्क्राईब करा.